सो हे गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल ब्लॉग विथ अक्षय ना द ब्लॉग. तर मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी आता माझ्या पाठीमागची बाजू नोटीस केली असेल की अरे बापरे हा कुठून ब्लॉग स्टार्ट करतोय. तर मित्रांनो मुंबईचा ब्लॉग झाला, आता आहे आमच्या गावच्या गणपतीचा ब्लॉग. तर आता एवढा सगळा पसारा आम्ही घेऊन आलोय मुंबईवरून आणि आता फुल बाहेर सगळी तयारी चालू आहे. आणि मी येताना काही शूट केलं नाही कारण की 4 व्हीलरने आलो आणि मला 4 व्हीलरमध्ये वॅकी होते आणि सकाळी आम्ही लवकर निघालो, अंधारामध्ये काय दाखवणार. म्हणून मी बोललो की जाऊन दे, आपण डायरेक्ट घरी पोहोचल्यानंतर एकदम फ्रेश माइंड एकदम ब्लॉग स्टार्ट करूया. आणि मी एकदम पटकन फ्रेश झालो आणि आता लगेच बाहेर सगळी तयारी चालू, कारण की 2 दिवस बाकी आहेत आणि 2 दिवसामध्ये बरेच सारं काम बाकी आहे. आणि मी मे बी 12 का 13 वर्षानंतर मी गावी गणपतीला आलो आहे. कोकणामधला असून मी 12-13 वर्षानंतर मी गावी आलो आहे. पहिल्यांदा म्हणजे 12-13 वर्षानंतर मी आलो आहे गणपतीला. तर लेट्स गो. पूर्ण एक्साइटमेंट फुल टॉप नॉच आहे. तर तुम्हाला पण दिसलेच ब्लॉगमध्ये किती टॉप नॉच आहे एक्साइटमेंट. तर चला आपण पटकन टाइम वेस्ट न करता पटकन चालू करूया मित्रांनो. डायरेक्ट मुंबईवरून कामगार मागवले आम्ही लोकांनी. कामगार नंबर 1 हा गोव्यावरून कामगार नंबर 2 हा बिगारी कामगार मागवले आम्ही लोकांनी डायरेक्ट. या टायमाला काहीतरी नवीन बिगारी कामगार बेस्ट. कशाला काठी? अरे नाही कुठे पळत आहे. राहून दे आता काय करत. लगेच बोलला आपण शांतपणा करायचा ना म्हणून गपचूप गावचा सर्प मित्राला बोलवला आणि तो आता त्याला व्यवस्थित रीतीने पकडेल आणि त्याच्या सेफ जागी त्याला म्हणजे त्याचा सेफ एन्व्हायरमेंट तिथे जाऊन त्याला सोडेल. बघू आता पहिली गोष्ट म्हणजे हातामध्ये येतोय का नाही का माहिती नाही, कारण की तो आतमधून डायरेक्ट आला ह्या कौलामध्ये आणि ह्या बुलबुलयामध्ये तो आता कुठे असणार त्यालाच माहिती. एकदम सिरियस मीटिंग, डर का माहोल. कसं लाईटी चालवूनच होतो चला आपण आपल्या कामाला लावूया. चला प्रतीक. तो फाइनली मित्रांनो खजाने की पेटी खुल गई है. तर काय माहिती त्याच्यामध्ये किती गोष्टी कामाला येतील काय नाही येतील, पण एवढ्या सगळ्या गोष्टी ह्या लोकांनी जमा करून ठेवल्यात. मला तर काय माहिती नाही, कारण की मी दरवर्षी येत नाही, ह्या वर्षी पाहुण्यासारखा मी आलोय माझ्याच घरात. बरं ना भाई, मला काहीच माहिती नाही काय करणार. माझा जेवढा आपल्याकडून जमता येईल तेवढा मी करेल. ओके मॅडमचा फोटो यायला पाहिजे पप्पा. चला बघूया पटापटा काम उरकूया, कारण की ह्याला जायचंय परत खडे लावायला. स्वतःच्या घरचा गणपती सोडून बाहेरचे खडे लावते. चला हा तर मित्रांनो थोडं करू मस्तपैकी. डेकोरेशन एकदम सुंदर होत चाललंय. सगळ्यांच्या कष्ट एकदम सगळ्यात जास्त कष्ट आहे ना बाबू. दाखव आपलं करून 5, 6 7 गो. टन 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 टन. कॅमेरा शाय पर्सन जाऊन द्या. अजून थोडंफार काम बाकी आहे, ते झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा ओव्हरऑल फुल लुक दाखवतो. हे लोक वैतागतात कारण की बोलते काय नवीन आणलंय लोकांनी मध्ये बघा असतं. ठीक आहे गावी पण ब्लॉग आले, ब्लॉगिंगची लाईफ कल्चर गावी पण चालू झालं, पण ठीक आहे आता आपण चालू केलं तर करूया. चला पटापटा करूया. आता हे लोक मला बोलते नुसतं ते काम कर, कॅमेरा बघून ब्लॉगच कर, बाकीचं काम आम्ही करतो. तर मग मित्रांनो असं काय फायनल लुक नाही बोलता येणार, थोडाफार बाकी आहे. म्हणजे आज आम्ही लोक दमलोय कारण की मगाशीच आलोय ट्रॅव्हल करून आणि आल्यानंतर एवढा सगळा ताम झाम सगळा केलाय. आता बघा बाकीचं उद्या अजून आपल्याकडे 2 दिवस आहेत. तर 2 दिवसामध्ये आपण अजून याच्यामध्ये अजून वेगळ्या काही ना काहीतरी क्रिएटिव्हिटी करू. तर अजून बरेच सारा सामान बाकी आहे. बघा हे अजून घडी मारते हे बाकी आहे, अजून त्या पेटीमध्ये बरंच सारा सामान बाकी आहे. आणि इंस्टाग्राम स्क्रोल करून जर काय भेटलं तर ते देखील आम्ही करू. तर चला भेटू उद्या, म्हणजे टू बी कंटिन्यू मध्ये.
गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आम्ही लोक चाललो आहे मंदिराच्या दिशेने, कारण की घरात बसून बसून कंटाळा आला. बोललं करायचा का, आणि आम्हाला जायचं होतं मालवणला. तर पप्पांना बोललं चला तुम्ही पण पप्पा नाही येणार. पप्पा बोलले मी मंदिराच्या इथे टाईमपास करतो बसून, थोडं त्यांचे जुने मित्र भेटतील आणि मग त्यांच्यावर गप्पा गोष्टी चालतील. आणि मग आम्ही मालवणला जाऊन जे काय अजून थोडंफार सामान आम्हाला घ्यायचं आहे ते घेऊ आणि मग थेट येऊ परत घरच्या दिशेला. तर चला डायरेक्ट पहिला मंदिरात जाऊया, त्यानंतर मग मालवण. फायनली आम्ही लोक मालवण मार्केटमध्ये पोहोचलो आणि आमचं माहिती नाही पण ह्याची शॉपिंग चालू आहे. अरे काय घेतलं, काय घेतलं दादा? कोणाची शॉपिंग झाली नाही तर झाली, पण ह्याची शॉपिंग झाली पाहिजे. या काय घ्यायचं तर घ्या, आम्हाला तर काही कळत नाही. आम्ही फक्त बॅगा उचलायला आलोय है ना बाबू. तर मित्रांनो फायनली आम्ही लोक आता आलो आहे मालवणवरती, मालवण समुद्रावरती. आणि मी जेव्हा पण येतो तेव्हा तुम्ही बघितलं माझ्या पाचव्या ब्लॉगमध्ये मी मस्त की समुद्रावरती मस्त वाळूमध्ये उभं राहून ब्लॉग करत असतो. पण आता पावसाळ्यामध्ये आलो आहे तर बाबा टोकापर्यंत पाणी आलं आहे आणि असं तर मी कधी बघितलं नव्हतं. ठीक आहे, नवीन नवीन एक्सपिरियन्स मी पण घेतो आहे आणि तुम्हाला देखील हा ब्लॉगमध्ये दाखवते. तर बघा आता मस्त की लाटांचा आवाज एवढा जोरात होतो की बाबा खरंच मजा आहे. हाय ग जमलो मित्रांनो. एवढा वेळ झाला मार्केटमध्ये फिरतोय, लोकांना अजून काही ना काहीतरी घ्यायचं. पुढे जातोय पाठी येते, पाठी जातोय पुढे येते. काय यांचं काय समजणं झालं आहे. पहिलं भाजी मार्केट मग फुल मार्केट, फुल मार्केट मग भाजी मार्केट. तसं तुम्ही आता कन्फ्यूज झालं, तसं मी पण कन्फ्यूज झालं. त्यामुळे मी बोललो गपचूप एका जागेवरती बस या शांतपणे. आम्ही तिघेजण एका जागेवरती बसलो, बोललो आराम करा, तुम्हाला काय घ्यायचे ते घ्या, लास्टला आम्हाला फक्त बॅगा उचलायला बोलवा. एक काम करायला आमचा तुम्ही. तर मग मित्रांनो फायनली आम्ही लोक आता मालवण शॉपिंग करून आलो आहे आणि आता गणपतीच्या वरती असं आम्ही लोकांनी माठी बांधतात. म्हणजे कोकणामध्ये तुम्ही कुठेही गेलात तर तुम्हाला हे असं गणपतीच्या वरती बांधलेलं दिसणार. आणि ह्याच्या पाठी खूप मोठा इतिहास आहे, तो मला एक्झॅक्टली प्रॉपर माहिती नाही म्हणून मी सांगणार नाही. बघा आता काकांना माहिती आहे का नाही, त्यांना मे बी माहिती असेल तर ते सांगतील आणि तो मी तुम्हाला पण ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवेल. चला बघूया, लेट्स गो. रेडी करूया आपण पटापट आता हे, कारण की आता एका तासामध्ये आम्हाला जायचं आहे गणपती आणायला आणि एवढ्या वेळामध्ये हे सगळं माझ्या मते झालं तर पाहिजे. लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. बाबू होणार? बाबूला काही विचारलं फक्त हा नाही एवढंच उत्तर येतात. चला टाइम वेस्ट न करता आपण चालू करा पटकन. जाईल त्यात जाईल. हा तर मित्र फायनली थोडा करून काही असा आउटकम आला आहे बाहेर याचा. आणि ह्याच्या पाठचा इतिहास तर तुम्हाला गुगल करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. वा वा, लाईटी पण लागल्यात मित्रांनो, ती पण लाईट लाव, होऊन जाऊन दे. तर चला मग आता थोड्या वेळात आम्ही जाणार आहे गणपती आणायला. आणि मुंबईचं आगमन तर तुम्ही बघितलं. आता आमच्या गावच्या घरचा गणपतीचं आगमन बघा, एवढा वाजत गाजत जास्त नसतं, पण जे काय गणपतीचं आगमन आहे हे इम्पॉर्टंट आहे. पिशवीत ठेवल्यामुळे कशी झाली, 3 काढली. ये ब्रो, आणि ही मध्ये मध्ये पचकते कधीपासून, तुम्ही ऍडजस्ट करा. तर मग मित्रांनो आता आम्ही लोक निघालो आहे फायनली घरातून गणपती बाप्पाच्या आगमनासाठी. कारण की 4 वाजता आम्ही निघणार होतो आणि आता वाजले आहेत 5. आणि ह्या लोक आता विदाऊट चप्पल येतं, कारण की ह्याला गणपती बाप्पाला उचलायचं. तर मी बोललो की नको, आपल्याला ह्या गावच्या दगडांमध्ये जमणार नाही ॲक्च्युली, कारण की गावच्या लोकांना सवय असते, आपल्याला सवय नाही. आणि फायनली आम्ही लोक निघालो. आणि तुम्ही मुंबईमधले तर गणपतीचे कारखाने बघितले असतील, तर आज तुम्हाला गावातला एकदम प्रॉपर कारखाने दाखवतो मी गणपतीला. इथे कार्यशाळा बोलतात गणपतीची. तर चला जाऊया पटापटा. हा तर मित्रांनो फायनली आम्ही लोक पोहोचलो आहे गणपती त्या कार्यशाळेमध्ये. आणि इथे अशा प्रकारे कार्यशाळा असते. आणि मेन म्हणजे इथे पूर्णपैकी शाडूची मूर्ती आहे सगळी, आणि आमची देखील ही शाडूची मूर्ती मस्तपैकी. चला मग तुम्ही तोपर्यंत सिनेमॅटिक एन्जॉय करा.
गणपती बाप्पा मोरया चल 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 बाहेर चल चल गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मंगल मूर्ती फायनली गणपती बाप्पाला आम्ही लोकांनी ट्रकमध्ये आता बसवल्या. आता पटकन सगळे एक एक मूर्त्या करून सगळ्या खाली उतरवतील आणि मग फायनली आमच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत मित्रांनो आज. आणि त्यावरती गेल्यानंतर आम्हाला अजून बरंच सारं काम बाकी आहे. डायमंडवर कामी लोकांनी विचार केला ह्या टायमाला घरीच करणार. तर मित्रांनो म्हणतात ना एक VIP एंट्री लागतेच, ती म्हणजे अचानक भयानक झालेली ही पावसाची एंट्री. अचानक भयानक नाही बोलू शकत कारण की पावसाचे दिवस आहेत, पाऊस तर येणारच. पण सकाळपासून नव्हता, आता का आलाय काय कळणार आलं. आता बघूया. सगळ्यात आधी पोहोचलेत कारण की आम्ही लोक हुशार बनलो. आम्ही लोक बोललो जाऊन दे आम्ही ट्रकमध्ये आम्ही चालत येतो. देव बोला चालत येतो, थांब तुम्हाला दाखवतो. आणि देवानी पाऊस मस्त की पावसाचा वर्षाव केलाय. आता बघा आमच्या आधी गणपती बाप्पा उतरवला नाही पाहिजे ट्रकमधून म्हणजे झालं. उतरवणार तर नाही कारण की ज्याचा गणपती आहे तोच उतरवणार म्हणजे मी उडवणार. चला पावसामध्ये भिजायची तर जरा पण भाई ट्रक थांबलाय म्हणजे नाही उतरवणार. चला मित्रांनो तुम्हाला पूर्ण ब्लॉग दाखवणार मी, टेन्शन नाही. सगळे कसे गरिबासारखे उभे राहिले. जोपर्यंत पाऊस जाणार नाही तोपर्यंत ही लोक मूर्ती खाली उतरवणार नाही. तर आम्ही पण प्लस पॉईंटमध्येच आहे. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा भाऊ बाजूला हे आधी थांब हे बघ नंतर बघ आता सकाळी ना सकाळीच काय सकाळी पण बोल फिरवू नको त्याला बघा फायनली आमच्या आजूबाजू म्हणजे आम्ही लोकांनी एकत्र 4 गणपती आणलेले आहे आणि सगळ्यात सेकंड लास्ट म्हणजे आमचा गणपती आम्ही लोकांनी बाहेर काढला. तर सगळ्यांचे गणपती आपापल्या घरी गेलेत. तर चला आता थोडं डायमंड वर्क करायचं बाकी आहे. ते झाल्यानंतर मग उद्या काय आपला गणपती बाप्पा जोरात पावर. वर्क कंप्लीट झाले आणि हा फायनल लुक आहे. मी माझ्या मते इथे 2 फोटो असे टाकेल पण आफ्टर बिफोर. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं वाटतंय आफ्टर बिफोर. नैवेद्य ठेवतो.
नाही ते. व्हिडिओ आला. हा तर मित्रांनो फायनली आता गणपती बाप्पा आपल्या जागेवरती विराजमान झालेत आणि मस्तपैकी त्यांची पूजा देखील झाली. आता पटकन खाऊन घेतो कारण की गणपतीला फुल वाहवल्याशिवाय आम्ही लोक आमच्या इथे जेवत नाही. चायचं काय पाणी पण नाही पित. तर आता मस्तपैकी मी पूजा केली आहे. भटजी काका पण येऊन गेले. आता डायरेक्ट जातो मस्तपैकी खातो काहीतरी पेट पूजा करतो आणि नंतर मग थोडा वेळ झोपतो कारण की मी सकाळी लवकर उठलेलो आणि आता सगळं काम झालं आहे ना. आता आपलं काहीच काम नाही, फक्त नैवेद्य दाखवायचं आहे. ते मम्मी लोक तेव्हा बनवतील तोपर्यंत आपण निवांत पडूया. चला झोपू आता. त्यानं मित्रांनो गणपतीमधला सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे हा गणपतीचं नैवेद्य. त्याच्यावर काय वाढलं नाही. मग बाजूला घे. ह्याच्यामध्ये जी मजा आहे ती कुठेच नाही. बाबू बाजूला पाठी सर मोदक बघून असं वाटतं की आत्ताच लगेच होऊन जाऊन ते, पण काय जरा कंट्रोल करावं लागतं. पहिलं गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवणार, त्यानंतर मग नैवेद्यावरती पाणी सोडणार आणि त्यानंतर मग आम्हाला भेटणार खायला हे मस्त असे उकडीचे मोदक. आणि मला माहिती आहे हे बघून तुमच्या तोंडामध्ये देखील पाणी असणार. पण ठीक आहे, मी एन्जॉय करतो. तुम्ही ब्लॉगमध्ये मुमेंट ऑफ द ही माझ्या फक्त मीच करू शकतो, तुम्हाला नाही जमणार का? तुम्ही एन्जॉय करा जळा. सो मग मित्रांनो बघता बघता गणपतीचे 4 दिवस कधी निघून गेले काही समजलाच नाही. तर तुम्हाला माझे प्रत्येक एक दिवसाचे अपडेट मिनी ब्लॉगवरती जर भेटलेच असणार. 1 मिनटं. गणपतीच्या 5 दिवसाच्या मिनी ब्लॉगवरती तुम्हाला अपडेट भेटले. तिकीट करून ठेवा आता. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उक्षेंदुराची कंठी धके मान मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा. हिरे जयित मुकुट शोभतो बरा. रुंजुंती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव देव. हरीन चरण डोळ्यान पायन रूप तुझे. प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे भावे नम. तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव तमेव. मोरया. नाही
घरी जाऊन पण करायची आरती करायची. तर मग मित्रांनो फायनली आम्ही लोक आमच्या घरच्या लाडक्या गणपती बाप्पाचं विसर्जन करून आलो आहे आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी गणपती बाप्पाकडे आम्ही मागितल्या त्या पुढच्या वर्षी नक्कीच पूर्ण होतील. आणि बघता बघता गणपती बाप्पाचे कधी 5 दिवस निघून गेले काही समजलं नाही. मी पूर्ण मोठा ब्लॉग तर नाही केलाय, मिनी ब्लॉग केले आहेत माझ्या प्रोफाईलवरती, तुम्ही लोक जाऊन बघू शकता. 5 दिवसाचे 5 मी मिनी ब्लॉग टाकले आहेत. तर तुम्हाला माहिती आहे की काय करायचं. या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण असंच पुन्हा एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, पीस आउट. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. चला तर मग भेटू आता. मुंबई मित्रांनो.